विद्यार्थ्यांनो नमस्कार. मित्रहो, 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण भारतीय समाजाच्या असणाऱ्या ज्या काही प्राचीन मध्ययुगीन कालखंडामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलांचा शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक या क्षेत्रातील सर्व असणारा अभ्यास केल्याच्या नंतर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळातील भारत या असणाऱ्या मुद्द्याच्या अंतर्गत भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक बाबीमध्ये, आर्थिक बाबीमध्ये जे काही बदल झालेले आहेत या बदलांचा किंवा जी धोरणे भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्याचे असणारे अंमलबजावणी केलेली आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. कारण भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस एक स्वतंत्र देश म्हणून भारताच्या असणाऱ्या ध्येय धोरणामध्ये अनेक स्वरूपाचे असणारे बदल झालेले आहेत. कारण प्राचीन कालखंडामध्ये, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जे काही कायदे तयार झाले, जे नियम आखून दिले गेले आणि जी काही सामाजिक परिस्थिती होती यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बदल झालेले दिसून येतात किंवा आपल्या असणाऱ्या सामाजिक गरजा या गरजाच्या अनुषंगाने किंवा आपण जी धोरणे निश्चित केलेली आहेत त्या धोरणांची परिपूर्ती करण्याच्या अनुषंगाने खूप मोठे बदल हे नंतरच्या कालखंडामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या मुद्द्यांचा विचार करता येतो. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एक स्वतंत्र देश म्हणून आपल्याला हा देश चालविण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी, अनुकूल स्वरूपाचे असणारे बदल करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे असणारी विकास कामे करून ही असणारे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण आपल्याला एक नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजेच 15 ऑगस्ट 1947च्या नंतर भारताच्या असणाऱ्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या त्या गोष्टीचा आपला अभ्यास करावा लागतो. ती बाब म्हणजे पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागतो तो भारताच्या संविधानाचा. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते आणि त्यांच्या असणाऱ्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार केला गेला आणि या असणाऱ्या संविधान सभेच्या विचारमंथनातून वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटना समोर ठेवून आपल्या देशासाठी येथील सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून आपल्या असणाऱ्या विकास कामांचा आणि आपल्या असणाऱ्या गरजांचा विचार करून एक सर्वसमावेशक अशा प्रकारचं असणारं संविधान तयार करण्यात आलेलं दिसून येतं. भारताची असणारी जी काही विविधता आहे या विविधतेचा त्यामध्ये आदर करण्यात आलेला आहे. उदारता आणि समानता, बंधुता या मूल्यांची त्यामध्ये जोपासना करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानामध्ये सर्वधर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता ह्या तत्त्वांचा अवलंब करण्यात आलेला आहे. ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहेत आणि त्यामुळे हा देश चालविण्यासाठी सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये हक्क प्राप्त होण्यासाठी, हा देश आपला आहे असं वाटण्यासाठी, राष्ट्रवादाची भावनाही जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारे तरतुदी ज्या आहेत ह्या तरतुदी त्यामध्ये केलेल्या आहेत. त्याबरोबरच बदलत्या काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या असणाऱ्या सुधारणा या देशामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची सुधारणा म्हणजे 2019 मध्ये
जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारं जे काही कलम 370 हे संसदेने रद्द केलेले दिसून येते. त्या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे काळाच्या ओघामध्ये गरजेनुसार आपल्या असणाऱ्या घटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि तशा प्रकारची असणारी सोय ही आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. कारण कोणताही समाज हा एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने स्थिर राहू शकत नाही. बदलत्या काळामध्ये त्यामध्ये बदल होणे हे गरजेचे असते आणि त्यामुळे तशा प्रकारचे असणारे बदल वेळोवेळी आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर नंबर 2 कायदे. शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसारमाध्यमे, आंदोलक गट आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन त्या संदर्भामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडच्या असणाऱ्या माहितीच्या द्वारे या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या समस्या ह्या दाखवून दिल्या जातात किंवा तशा प्रकारे जनमत जागृत केलं जातं. कारण समाजामध्ये ज्या अन्यायकारक गोष्टी आहेत ह्या अन्यायकारक गोष्टी त्यातून मांडल्या जातात आणि त्यामुळे त्या असणाऱ्या मुद्द्याला ऐरणीवर आणण्याचं काम यांच्यामार्फत केले जातं आणि तशा प्रकारचे असणारे समाजातील लोकांना सर्वसमावेशक अशा प्रकारचे असणारे कायदे हे संसदेमध्ये पारित केले जात असतात, मंजूर केले जात असतात आणि अशा प्रकारचे असणारे हे जे काही कायदे आहेत हे कायदे आपण आपल्याला शिस्त लावून घेण्यासाठी केलेले असतात. नागरी आणि गुन्हेगारी बाबींच्या नियंत्रणासाठी अनेक स्वरूपाचे असणारे कायदे हे आपल्याला दिसून येतात. काळानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी कायद्यामध्ये सुधारणा केल्या जातात किंवा कालबाह्य झालेले जे कायदे आहेत हे कालबाह्य झालेले कायदे हे रद्दही केले जातात. तर अशा प्रकारे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जे काही कायदे आहेत ते कायदे आपण करून घेतलेले आहेत किंवा त्याची तरतूद जी आहे ती घटनेमध्ये आहे आणि त्यामुळे एक प्रकारे सुरक्षिततेचं आणि सौहार्दतेचं वातावरण आपल्या देशामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये काही कायद्यांचा आपल्याला प्रकर्षाने आवर्जून उल्लेख करता येईल. जसं की समजा 1954 साली करण्यात आलेला स्पेशल मॅरेज ॲक्ट हा महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1955मध्ये आलेलं हिंदू कोड बिल हाही कायदा सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1955चाच अनटचेबिलिटी हा असणारा जो कायदा आहे त्याचं नाव बदलून 76मध्ये प्रोटेक्शन सिव्हिल राईट्स असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 1956चा द सप्रेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा. त्याबरोबर 1961चा हुंडा प्रतिबंधक कायदा, 71चा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, त्यानंतर 1985चा नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टान्सेस कायदा, 1986चा चाइल्ड लेबर कायदा, 95चा पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन अशा प्रकारचा असणारा कायदा, 2005 साली केलेला डोमेस्टिक व्हायलन्स असणारा स्त्रियांच्या बाबतीतला कायदा, 2012मधला पोस्को कायदा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स कायदा. यामध्ये 2019मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. लहान मुलांवरती अत्याचार जर झाले असतील तर या कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी शिक्षेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 2013मध्ये करण्यात आलेला प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन अशा प्रकारचा असणारा कायदा आणि 2015मधला ज्युएनाइल जस्टिस ज्याला आपण लहान मुलांच्या संदर्भामध्ये
करण्यात आला. केअर, प्रोटेक्शन अँड चिल्ड्रन्स, रिमांड होम अशा प्रकारचे असणारे जे त्यामध्ये राबविले जातात, बालगुन्हेगारी याला म्हणतात. तर तशा प्रकारचा असणारा हा कायदा 2019मध्ये ट्रान्सजेंडर पर्सन्स जे आहेत, तृतीयपंथी यांच्या संदर्भातला असणारा कायदा, त्यांचे हक्क आणि त्यांचं असणारं संरक्षण, प्रोटेक्शन अँड राईट्स अशा प्रकारचे असणारे कायदे समाजातील प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय देणारे, त्यांच्यासाठी सोयी सुविधा आणि त्यांचं संरक्षण करणारे अशा प्रकारचे असणारे कायदे आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केलेले आहेत आणि त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या देखील केलेल्या आहेत. त्यामुळे हा देश आपला आहे. आपल्यासाठी या देशामध्ये प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची आहे आणि त्याची दखल घेतली जाते असं प्रत्येक नागरिकाला वाटतं आणि त्याच्यामुळे या देशामध्ये एक सौहार्दतेचं वातावरण तयार होण्यासाठी मदत होत असलेली दिसून येते. त्यानंतर नंबर 3 म्हणजे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे असणारे बदल झालेले आहेत किंवा त्यासाठी काय तरतुदी केलेल्या आहेत. कारण महत्त्वाचं म्हणजे देशाचा असणारा विकास होण्यासाठी, भारताच्या असणाऱ्या विकासासाठी 1951 ते 2017 या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या. पंचवार्षिक योजनेची असणारे उद्दिष्ट निश्चित करून त्या असणाऱ्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करणे आणि देशाचा असणारा विकास घडवून आणणे हे या ठिकाणी अपेक्षित होते. देशाची असणारी राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्यातील असणारा संबंध जो आहे तो संबंध या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे सरकारची असणारी ध्येय धोरणं ही ध्येय धोरणं या काळामध्ये राबविली जात असतात आणि त्या असणाऱ्या ध्येय धोरणावर समाजामधील विचारसरणीचाही पगडा असलेला आपल्याला दिसून येतो. या काळामध्ये शिक्षण, आरोग्य याची जबाबदारी ही स्वतःच्या अखत्यारीत घेतली जात होती. 1991मध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली दिसून येते आणि त्या अनुषंगाने बदलाची सुरुवात झालेली आपल्याला पाहावयास मिळते. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक अशा प्रकारचे असणारे वेगवेगळे पैलू आहेत. तर त्याचा असणारा वेध हाही आपल्याला या असणाऱ्या कायद्याच्या अनुषंगानं घेता येतो किंवा आर्थिक बदलाच्या अनुषंगानं घेता येतो. जगामध्ये राहत असताना आपल्याला ज्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी दोन्ही असणाऱ्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागत असतात. 2014मध्ये चलनबंदी वस्तू आणि सेवा कर, ज्याला GST आपण म्हणतो, याद्वारे अंमलात आणलेली जी काही समान कर प्रणाली आहे, या कर प्रणालीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या असणाऱ्या जनकल्याणाच्या योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या असणाऱ्या स्टार्टअप किंवा स्किल डेव्हलपमेंट यासारख्या असणाऱ्या बाबी, ज्या काही समाजामध्ये असणाऱ्या लोकांच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या आहेत, त्याही या बदलत्या काळामध्ये कळीच्या ठरलेल्या आहेत असंही दिसून येतं. परंतु सरकारमार्फत निर्णय झाल्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी ही समाजामध्ये होत असते. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम हे समाजामध्ये उमटत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर नंबर 4 शिक्षण. अंगणवाडी, शाळा, विद्यापीठं, मानद विद्यापीठं, स्वायत्त संस्था, IIT, IIM, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षण देणाऱ्या संस्था याचा विचार करता भारतामध्ये शैक्षणिक संस्थांच्या बाबतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सरकारने आता नवीन शिक्षा नीती आणलेली आहे. पूर्वीचा असणारा 10+2+3 हा पॅटर्न आता तो हळूहळू बंद होत आहे. नवीन प्रणाली ही आता देशामध्ये राबविली जाणार आहे. त्याची असणारी तयारी झालेली आहे. सरकारने त्याला मंजुरी दिलेली आहे
आणि त्याच्या असणाऱ्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचे असणारे आराखडे हे बनविण्याचं काम चालू आहे. त्यामध्ये आता कमालीचा बदल होणार आहे. हाही या ठिकाणी विचार आपल्याला करावा लागतो. त्याबरोबरच नवनवीन प्रकारचे असणाऱ्या शैक्षणिक संस्था, नवनवीन प्रकारचे असणारे शैक्षणिक ध्येय आणि धोरणं आणि लोकांचा असणारा कल हाही या ठिकाणी महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या व्यवसायामध्ये करिअरच्या संधी लक्षात घेता वेगवेगळ्या प्रकारे त्या अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे. बाहेर देशामध्ये जाऊनही वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ही प्रचंड आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी विशिष्ट काळामध्ये एक प्रकारच्या असणाऱ्या अभ्यासक्रमाला जो काही स्कोप आहे तो स्कोप निर्माण झालेला दिसून येतो आणि त्यामुळे तिकडे लोकांचा, विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. शिक्षकांच्या संख्येतही प्रचंड स्वरूपाची वाढ झालेली आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही आव्हाने आणि काही समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या काही संपलेल्या नाहीत. नुकतंच जे काही 2019मध्ये शिक्षण पद्धतीमध्ये सर्व स्तरावरती परिवर्तन घडवून येण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते आता जेव्हा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेस मग त्याचे असणारे जे काही परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला दिसून येतील. त्यानंतर राजकीय यंत्रणा. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकशाहीच्या तत्त्वांचं अनुसरण करण्यासाठी राजकीय यंत्रणा ही उभी करण्यात आलेली आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. त्यामुळे येथील सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ अशा प्रकारच्या असणाऱ्या ह्या संस्था आहेत. आपण लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं तत्त्व स्वीकारलेलं आहे. भारतीय लोकशाहीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थांमधील नवाब, राजे, रजवाडे यांना मान्यता नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा दर्जा समान आहे. भारताने मुक्त आणि न्याय्य निवडणुकांचे तंत्र स्वीकारलेले आहे. 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. बहुपक्ष पद्धती स्वीकारलेली आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रादेशिक पक्षांना मान्यता मिळू शकते. अपक्ष राहूनही व्यक्ती स्वतःचा विकास करू शकतो, स्वतः निवडणूक लढवू शकतो. तर अशा प्रकारची असणारी आपली संघराज्य पद्धती ही या देशामध्ये दिसून येते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ध्येय धोरणं राबविली जातात. तरी परंतु आपल्या असणाऱ्या घटनाकारांना केंद्राकर्षी हे जे काही राज्य होतं ते अपेक्षित होतं. म्हणजेच ज्यावेळी या देशामध्ये एखाद्या कायद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मतभेद निर्माण होतील त्यावेळेस केंद्र हे प्रभावी असलं पाहिजे हे घटनाकारांना अपेक्षित होतं. त्यामुळे केंद्राला जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत. प्रसंगी त्यांचे मतभेद होतात, दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात. डाव्या विचारसरणीचे, उजव्या विचारसरणीचे लोक हे या असणाऱ्या राजकीय व्यवस्थेमध्ये असलेले दिसून येतात. त्याबरोबरच सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी अशा प्रकारचा असणारा विरोधी पक्ष हाही या असणाऱ्या राजकीय व्यवस्थेचा किंवा लोकशाहीचा भाग असलेला दिसून येतो. सहमती ही लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये महत्त्वाचं मूल्य आहे. कोणतंही या ठिकाणी कायदा करायचा असेल तर समाजामध्ये आणि असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये सहमती असणं ही गरजेचं आहे. संसदेमध्ये त्याला मान्यता मिळणं गरजेचं आहे. आपण भारतीय समाजाचा परिचय करून देणाऱ्या या पाठामध्ये अनेक बाबींचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच प्राचीन काळापासून भारतीय समाज कशाप्रकारे आकार घेत आलेला आहे याचं असणारं यथार्थ आकलन या बाबीच्या माध्यमातून झालेलं आहे. नक्कीच त्यामुळे भारतीय समाजाची ओळख ही आपल्याला खऱ्या अर्थानं पटलेली आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचं स्वरूप आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे.
भारतीय समाजामध्ये जे काही विविध स्वरूपाचे बदल झालेले आहेत त्या बदलांचाही आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करता आलेला आहे. त्यामुळे देशाची प्रगती आणि विकास साधण्याच्या अनुषंगानं ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणीही लक्षामध्ये आलेल्या आहेत. साहजिकच या असणाऱ्या पाठाच्या अभ्यासामुळे ज्या काही समाजामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अडचणी आल्या, समाजाला कोणकोणत्या बाबीची गरज होती, त्यामुळे आपला एक निकोप अशा प्रकारचा असणारा समाज तयार होण्याच्या अनुषंगानं काय काय करणं आवश्यक आहे हे नक्कीच या ठिकाणी या पाठाच्या अनुषंगानं आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे. साहजिकच त्याची असणारी कल्पना आपल्याला पुढील भागामध्ये येणार आहे. त्यामुळे हा असणारा पाठ जो आहे हा पाठ आपल्याला देशाची आणि समाजाची प्राचीन काळापासूनची आजपर्यंतची असणारी स्थिती कशाप्रकारे तयार झाली, भारतीय समाज हा जो आहे हा कशाप्रकारे आकार घेत गेला, या सर्व बाबींचं आकलन झालेलं आहे. तर एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून नक्कीच आपल्याला आपल्या असणाऱ्या समाजाविषयी आपुलकी आणि सर्वंकष अशा प्रकारचं ज्ञान या पाठाच्या अनुषंगानं झालेलं आहे. तर या ठिकाणी हा जो पाठ आहे तो पाठ संपलेला आहे. या पाठावरील असणाऱ्या कृती ज्या आहेत ह्या कृती आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर भेटूया पुढील तासिकेमध्ये.